आजही महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय। विदर्भ आणि कोकणातील काही भागातही उष्णतेच्या लाटेचा इशारा आहे। विदर्भात अकोला, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा आणि अमरावती या जिल्ह्यांमध्ये तापमान 44 ते 45 अंश सेल्सिअसच्या पुढे जाण्याची शक्यता आहे। तर मुंबई, ठाणे आणि रायगडमध्ये तापमान वाढण्याचा इशारा देण्यात आलाय। मराठवाड्यात मात्र काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। पश्चिम विदर्भात प्रामुख्याने उष्णतेची तीव्र लाट आलेली दिसून येते। उष्णतेच्या लाटेत संपूर्ण विदर्भ होळपळल्याचं पाहायला मिळत आहे। विदर्भातील सर्वच प्रमुख शहरांचं तापमान 44 अंश सेल्सिअसच्या पुढे नोंदवण्यात आले। देशातील सर्वात 15 उष्ण शहरात महाराष्ट्रातील 3 शहरांचा समावेश आहे। अकोल्यामध्ये 46.9 अंश सेल्सिअस तापमान आहे। अकोल्यापाठोपाठ सर्वाधिक तापमान नोंदवलेल्या शहरांमध्ये अमरावतीचा दुसरा क्रमांक आहे। तर अमरावती 46.8 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे। तर यवतमाळमध्ये 46 अंश सेल्सिअस तर वर्ध्यात तापमान 46.4 अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे। दरम्यान आजपासून राज्यातील तापमानात हळूहळू घट होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे। आजपासून तापमानात 2 ते 3 अंशांची घट होण्याची शक्यता आहे।